आंबेडकर यांना वंदन. मंचावरील सर्व नेते मंडळी, आता नाव घेतलं, सर्वांनी नाव घेतलं. आता आमचे प्रभारी रामगोविंद यादवजी, रमेश, आमच्या ताई आणि सर्व उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी ब्लॉक अध्यक्ष, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा, वार्ड अध्यक्षा यांचं सर्वांचं स्वागत. आता सर्व विषयावर बोललेलं आहे, पण आता एक विषय कोणीच बोललं नाही की आपण टाईम कितीचा होता मिटिंगचा. 2-2:30चा टाईम, आपण आता 4 वाजले. माणसं परत बोलतात माणसं मिटिंगला नाही, मिटिंग आलेले बी माणसं आपले निघून जातात. तर नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी जर आपण टाईमच पाळू शकत नाही तर काय नाही. आम्ही राहुल गांधीच्या मिटिंगला 4 वाजता गेलो होतो. राहुल गांधी 4 वाजता उठून चालत होते. जर राहुल गांधी सारखे माणसं टाईम पाळू शकतो तर आपण टाईम काय पाळू शकत नाही. 4,500 10,000 किलोमीटर चालले तर टाईम असेल तर टायमाचं बंधन असेल. अमेरिका सर्व राष्ट्राचे पुढे तर टायमाच्या बंधनामुळे पुढे. आणि आपल्याला गेलेल्या इलेक्शनला, विधानसभेला आता सर्व बोलले गटबाजी काही नसते. आपण स्वतः काँग्रेसचा कार्यकर्ता, राहुल गांधीचं समर्थक समजलं तर आपण कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो आणि येणाऱ्या निवडणुकीला आपण 100% विजय होऊ शकतो. आणि आपण आता आघाडीमध्ये आपल्या नेत्याच्या खांद्याला खांदा लावून सांगायला पाहिजे की आपल्याला इकडे कॅन्डिडेट पाहिजे. सर्व जागा विषाण्यामुळे जे वाटत राहिले तर आपण राहणार काय. लोकसभेला बी आता आपलं चिन्ह नाही, हाताचं विधानसभेला बी नसेल तर मग राहिलं काय. आपण काही करून आमच्या इथं नेते मंडळी मुंबईची काँग्रेसचे आहेत, प्रभारी आहेत, सर्व काय माहिती. त्यांना विनंती आहे की घाटकोपर ईस्टर्न वेस्ट दोन्ही काँग्रेसला भेटायला पाहिजे आणि आपले उमेदवार तिथं निवडून यायला पाहिजे. निवडून येणारच आहे. वेस्टमध्ये 16,000ची आघाडी होती. ईस्टला नसेल तरी पण आपला कॅन्डिडेट निवडायला काय हरकत आहे. आपण जर लढलो तर पुढं जाणार आहे. लढायचंच नाही म्हटलं काय फायदा. तर माझी नेते मंडळीला विनंती आहे की त्यांनी वरिष्ठाला माझ्या भावना कळवा आणि आपल्यासाठी दोन्ही जागा मागून घेण्याची विनंती करावी. एवढं माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.